मित्रांनो, आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एक अशी हेल्दी आणि क्रिस्पी नाश्त्याची रेसिपी जी आपण खूप कमी टायमात बनवून रेडी करू। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता इथे एक मी चाळणी घेतलेली आहे। आता आपण यात टाकणार आहेत 1 कप पोहे। पोहेला आपण एकदम छान असं चाळून घ्यायचं आहे। चाळून झाल्यानंतर आपल्याला पोह्यांना 2 ते 3 पाण्याने एकदम छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला हाताने याला एकदम छान असं धुवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मी पोह्यांना एकदम छान असं स्वच्छ करून घेतलेलं आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण यात टाकणार आहोत 2 चमचे बेसन। बेसन टाकल्यानंतर आपण यात टाकणार आहोत 1 चमचा मैदा टाकल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत 2 ते 3 बारीक चिरलेली हिरवी मिरची। सोबतच आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरलेला। सोबतच आपण यात घालणार आहोत थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घातल्याच्या नंतर आपण यात टाकणार आहोत अर्धा चमचा जिरा टाकल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत 1 चमचा लाल मिरची पावडर घातल्याच्या नंतर आपण यात घालणार आहोत 1 चमचा कस्तुरी मेथी। तर बघा कस्तुरी मेथीला आपल्याला या प्रकारे हाताने मॅश करून यात ॲड करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता आपण यात घालणार आहोत 1 चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त सुद्धा करू शकता। तर बघा आता आपल्याला या सर्व वस्तूंना एकदम छान असं मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता या प्रकारे। तर येथे मी एक उकडलेला आलू घेतलेला आहे, याचे वरचं साल काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला एकदम छान असं याला ग्रेट करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं ग्रेट करून घेतलेलं आहे। आता आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मळून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यात थोडंसं पाणी घालणार आहोत आणि एकदम छान असं याला मळून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मळून घ्यायचं आहे। तर बघा या प्रकारे मी याला एकदम छान असं मळून घेतलेलं आहे। आता आपण यामधून थोडंसं पोषण घेणार आहोत आणि या प्रकारे हाताच्या मदतीनं आपण याला एकदम छान असं टिक्कीवाले शेपमध्ये बनवून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एकदम छान असं टिक्कीवाले शेपमध्ये करून घेतलेला आहे। तुम्हाला हा नाश्ता जे आपण शेपमध्ये करायचा आहे तुम्ही त्या शेपमध्ये हा बनवू शकता। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी सर्व टिक्क्या बनवून रेडी केलेली आहे। साईडमध्ये मी गॅसवरती तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं। तेल गरम झालं की आपण एक एक करून या सर्व टिक्क्या याच्यात टाकून देऊ आणि मीडियम फ्लेमवरती याला एकदम छान असं खरपूस असं फ्राय करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता एका साईडने हे एकदम छान असं फ्राय झालेले आहे। याच प्रकारे आपण याला दुसऱ्या साईडने सुद्धा फ्राय करून घेऊ। तर तुम्ही बघू शकता याला कलरसुद्धा किती छान आलेला आहे। आपण आता त्याची दुसरी साईड पण एकदम छान अशी फ्राय करून घेऊ। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला अलटून पलटून दोन्ही साईडने एकदम खरपूस असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि याला एकदम गोल्डन असा कलर आलेला आहे। तुम्ही बघू शकता या स्टेजवरती आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता आपला सुपर टेस्टी आणि टेम्पटिंग असा नाश्ता बनवून रेडी झालेला आहे। मी तुम्हाला तोडून दाखवते की आतमधून सुद्धा हा किती छान प्रकारे फील झालेला आहे आणि आतमधून सुद्धा एकदम खरपूस असा फ्राय झालेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।